तर आपण ही थेट दृश्य झी24 तासवर पाहतोय। उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे सहकुटुंब संजय राऊतांना भेटण्यासाठी आलेले आहेत। राऊत भांडूपच्या घरी आहेत आणि त्यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे आता त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत। त्याला सुनील राऊत सुद्धा आपण पाहिलेला आहे। संजय राऊत यांचे बंधू हे उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी तिथे गेलेले आहेत। उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। तर भांडूपच्या निवासस्थानी संजय राऊत आहेत। संजय राऊत आता पुढचे 2 महिने हे कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी समोर येणार नाहीत असं त्यांनी स्वतःहूनच सांगितलेलं होतं। प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे ते प्रसार माध्यमांपासून आणि सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार आहेत असं त्यांनी स्वतःहूनच सांगितलेलं होतं। आणि आता उद्धव ठाकरे सहकुटुंब संजय राऊतांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। कृष्णात पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णात, उद्धव ठाकरे सहकुटुंब संजय राऊतांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। त्यांच्या विचारपूस करण्यासाठी ते तिथे पोहोचलेत। काय अधिकचे अपडेट्स आहेत? संजय राऊत हे आजारपणामुळे घरीच विश्रांती घेत आहेत। काही दिवसांपूर्वी त्यांना आजारपणातून भांडूप इथल्या रुग्णालयात देखील ऍडमिट करण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांना डिस्चार्ज दिल्यानंतर ते सध्या भांडूप येथील घरी विश्रांती घेत आहेत आणि त्यासाठीच उद्धव ठाकरे हे त्यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत आणि त्या सुनील राऊत संजय राऊत यांचे भाऊ ते देखील उपस्थित आहेत आणि सर्व कुटुंबियांची भेट घेऊन संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी संजय राऊत यांची खास करून कशी तब्येत आहे हे जाणून घेण्यासाठी थेट उद्धव ठाकरे हे भांडूप येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। कारण आतापर्यंत संजय राऊत हे विश्रांती घेऊन नंतरच प्रसार माध्यमांना सामोरे जाणार असल्याचं त्यांनी समाज माध्यमाद्वारे कळवण्यात आलं होतं आणि गेले काही दिवस पाहता ते समाज माध्यमापासून किंवा माध्यमांपासून दूरच राहिलेले आहेत, विश्रांती घेत आहेत आणि त्यामुळे संजय राऊत जे रोज येऊन पक्षाची भूमिका मांडत होते ते कुठेतरी बंद झालेलं आहे। त्यामुळं सर्वांनाच एक काळजी लागली होती की संजय राऊत यांची तब्येत कशी आहे, काय आहे। परंतु बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त देखील ते दादर इथल्या शिवाजी पार्क या ठिकाणी आल्यानंतर काहीसा जो शिवसैनिकांमध्ये उत्साह आला होता त्याचाच भाग जो आहे तो आता पाहायला मिळतो। संजय राऊत यांची तब्येत मध्यंतरी थोडीशी गंभीर झाली होती परंतु त्यातून ते सावरले आहेत। आता त्यांच्या तब्येतीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः त्यांच्या घरी आलेले पाहायला मिळत आहेत। त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ सुनील राऊत देखील आहेत जे आमदार आहेत भांडूपचे। त्यानंतर संजय राऊत यांची आई आहेत, त्यासोबत संपूर्ण कुटुंबीय राऊत यांचं कुटुंबीय या ठिकाणी असलेलं पाहायला मिळते आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर देखील आहेत जे संजय राऊत यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलेले आहेत। दुपारी सकाळच्या वेळेत शिवसेनेचे नेते अनिल परब हे देखील संजय राऊत यांची भेट घेऊन गेलेले आहेत आणि येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुका असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता एक संजय राऊत यांची उणीव ही प्रकर्षाने पक्षाला जाणवत असल्याचं पाहायला मिळत आहे किंवा पक्षाची जी ठामपणे भूमिका मांडण्याचं काम जे आहे ते संजय राऊत यांच्या व्यतिरिक्त तितक्या प्रभावीरित्या इतर कोणताही नेता मांडू शकत नसल्याचं देखील या निमित्तानं समोर आलेलं आहे। त्यामुळे संजय राऊत यांनी लवकरात लवकर बरं व्हावं अशा प्रकारची प्रार्थना सर्व शिवसेनाचे नेते आणि शिवसैनिक करताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचाच जो आजारपण आहे त्या संदर्भात वेगवेगळ्या अफवा देखील पसरवल्या जात होत्या परंतु संजय राऊत यांची तब्येत ठीक आहे हे समोर येत आहे आणि ते पाहणी करण्यासाठी त्यांच्याशी बोलण्यासाठी हे उद्धव ठाकरे आलेले आहेत। अगदी धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या भांडूपमधल्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि त्यावेळची ही दृश्य आपण पाहतोय।